हरिओम. पातंजली योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन. विभूतिपाद सूत्र क्रमांक 22. सोपक्रमम निरुपक्रमम च कर्म तत्संयमात अपरांत ज्ञानम अरिष्टेभ्यो वा. या जन्मी उपभोगायचे भोग आणि शिल्लक राहणारे भोग यावर संयम केला तर योग्यावर जर एखादं संकट येणार असेल तर ते योग्याला समजते. तसेच योग्याला मृत्यू केव्हा येणार ते समजते. याचप्रमाणे योग्याला मुक्ती केव्हा मिळणार ते समजते. आत्म्याला झाकोळलेल्या कर्मसंचयामुळे आपला जन्म होतो. आत्म्याभोवतीचं हे भोगसंचयाचं वलय भोगून संपवण्यासाठी योग्य अशा योनीत आत्मा जन्म घेतो. हे संचित भोग भोगात असताना दुर्दैवाने या जन्मीच्या भोगांची त्या भोगसंचयात भर पडते. परंतु त्रिपरिणामांमुळे प्रज्ञालोक प्राप्त योगी या भोगात नवीन भर घालत नाही. ती मागील भोग उपभोगून संपवत असतो. तो मागील भोग उपभोगून संपवत असतो. अशा या योग्याच्या संचित कर्माचे 2 प्रकार या सूत्रात सांगितले आहेत. एक सोपक्रम भोग म्हणजे या जन्मी उपभोगायचे भोग. 2 निरुपक्रम भोग म्हणजे या जन्मी भोगून न संपणारे पुढील जन्मी उपभोगायचे भोग. योगाधिराज पातंजली या सूत्रात सांगत आहेत की सोपक्रम, निरुप आणि निरुपक्रम भोगांवर संयम केला तर योग्यावर जर एखादं संकट येणार असेल तर ते योग्याला समजते. तसेच योग्याचा मृत्यू केव्हा होणार आहे ते योग्याला समजते. याचप्रमाणे योग्याला मुक्ती केव्हा मिळणार आहे ते समजते. सोपक्रम म्हणजे या चालू जन्मातील भोगांवर संयम केला तर योग्याला अजून या जन्मी किती भोग उपभोगायचे शिल्लक आहेत ते समजते. आपण आत्तापर्यंत जे आयुष्य जगलो त्यात किती भोग उपभोगले ते समजते. यावरून शिल्लक भोग उपभोगायला अजून किती आयुष्य जगायचे आहे ते समजते. म्हणजेच या जन्मीचा मृत्यू केव्हा होणार ते समजते. याचबरोबर या सोपक्रम भोग उपभोगण्यात अडचण केव्हा किती येणार ते समजते. कारण भोगाचा संबंध काळाशी असतो. यावरून अरिष्ट येणार असल्यास ते समजते. निरुपक्रम म्हणजे या जन्मी उपभोगू न शकणारे पुढील जन्मी उपभोगायचे भोग. यावर संयम केला तर योग्याला अजून किती भोग पुढे उपभोगायचे आहेत, त्यासाठी किती काळ लागणार आहे, त्यावरून किती जन्म किती काळ घ्यायचा आहे ते समजते. म्हणजे शेवटचा जन्म केव्हा संपणार ते समजते. जर निरुपक्रम भोग शिल्लक नसतील तर हाच त्याचा शेवटचा जन्म असतो. यावरून त्याला त्याचा मुक्ती दिन समजतो. याचं उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. अवतार कार्य संपल्याचे समजल्यावर त्यांनी समाधी घेतली. सोपक्रम भोग संपल्याचं त्यांना समजलं. यानंतरही होऊन गेलेल्या साधू संत सज्जनांनी महाराजांनी आपल्या शिष्यांना त्यांच्या निर्वाणाची कल्पना दिली असल्याचं त्यांच्या चरित्रात वाचायला मिळतं. यासाठी अहंकाराचा त्याग ही योग साधना करायची आहे. माणूस अहंकारामुळेच परत परत जन्माला येत असतो. अहंकारामुळेच त्याला रिपूंचे आकर्षण होत असते. तो अहंकाराला जपायला जगत असतो. त्याला जगायची इच्छा अहंकारामुळेच होत असते. या अहंकाराला भौतिक जगताचं फार आकर्षण असतं. तो अहंकारामुळेच अनेक अनावश्यक गोष्टी करत असतो. अहंकारामुळे तो बाह्य जगताकडे आकर्षित झालेला असतो. परंतु जर अहंकार नष्ट केला तर स्वाभाविकच माणूस भौतिक जगतात देह जगवण्यापुरता राहील. त्याला माती आणि सोने हे समान होईल.
त्याची भोगापवर्गता लोप पावेल, तो स्वकेंद्रित होईल, तो आत्मतत्वाकडे झेपावेल. अशा प्रकारे अहंकार लोप पावलेला माणूस आत्मतत्वाकडे आकृष्ट झाल्यामुळे शांत आणि मौन होतो, तो योगी होतो. अशा व्यक्तीच्या सानिध्यात आलेल्यांवर याचा परिणाम होतो. आपणासारखे करीती तात्काळ इतकी यांची योगसाधना प्रभावी होते. अशांच्या सानिध्यात एखादा राक्षसी वृत्तीचा माणूसही शांत आणि मौन होऊन जातो. इतरांना योग प्रभावाने भारावून टाकणाऱ्या योग्याचे जीवित कार्य पूर्णपणे बदलून जाते. योग्याला योगेश्वर मिलन हेच नरदेहाचे एकमेव उद्दिष्ट आहे याची जाण येते. या अशा योग्याला सोपक्रम किंवा निरुपक्रम भोग उरत नाहीत. त्याला आता योगेश्वराची ओढ लागते. रोजच्या योग साधनेच्या प्रगतीमुळे, प्रत्ययामुळे येथे या भौतिक जगतात आणखी किती काळ राहायचे ते त्याला उमजू लागते. हरिओम.